2 दिवसांच्या दमट वातावरणानंतर शनिवारी रात्री नागपूरकरांना हवामानानं मोठा दिलासा दिला। रात्री उशिरा ढग दाटले आणि हलक्या ते मध्यम पावसाने शहरात गारवा निर्माण झालाय। गेल्या 24 तासात नागपुरात 14.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नागपूर शहरात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस थांबला होता। 2 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी रात्रीपासून शहरातील अनेक भागात हलका पाऊस सुरू झाला। रविवारी पहाटे शहराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू झाला, जो सकाळपर्यंत सुरू होता। आर्द्रता आणि उष्णतेने त्रस्त असलेल्या शहरवासियांना या पावसानं दिलासा मिळालाय। सकाळी 8:30 वाजेपर्यंत नागपूर शहरात 14.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाब क्षेत्रामुळे पुढील 2 ते 3 दिवस नागपूर आणि विदर्भाच्या इतर भागात अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे। या काळात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस पडू शकतो। मान्सूनचं आगमन झालं असलं तरी विदर्भातील बहुतेक भागात पेरणीसाठी पुरेसा आणि नियमित पाऊस झाला नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता सातत्यानं वाढत आहेत। जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवातीचा पाऊस पाहून अनेक शेतकऱ्यांनी शेतात पेरण्या सुरू केल्या होत्या, मात्र त्यानंतर हवामान बदललं आणि पाऊस थांबला। सुरुवातीचा पाऊस पाहून शेतात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा पेरणी करावी लागते आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत।